शेतकऱ्यांनी हे जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर धोत्री येथे हा गोकुळ सहकारी साखर कारखाना आहे। दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटच्या सीमेवरतीच हा कारखाना जो आहे तो असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर यापूर्वी देखील कारखान्याच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं झालेली आहेत। प्रशासनाकडून या ठिकाणी साखर आयुक्तालयाकडून देखील त्या कारखान्यावर कारवाई करण्यात आलेली होती। मात्र असं असताना देखील शेतकऱ्यांची बिलं अद्यापही मिळालेली नाही आहेत। गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून 130 कोटी रुपयांची बिलं जी आहेत त्या कारखान्याने थकवलेल्या आहेत आणि त्याच्याच निषेधार्थ आता शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पाण्यात उड्या घेत जलसमाधी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। जोपर्यंत आमचं बिल मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या पाण्यातून बाहेर येणार नाही अशी देखील भूमिका शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच प्रशासन असेल किंवा कारखाने प्रशासन या दोघांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतली नसल्याने या ठिकाणी शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि तलावात उड्या घेत हे सर्व आंदोलन जे आहे ते जलसमाधी आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय शेकडोच्या संख्येने या ठिकाणी सर्व शेतकरी जे आहेत ते आता या छत्रपती संभाजी महाराज तलावात दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी लाईफ गार्ड सुद्धा दाखल झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच पोलिसांचं बॅरिकेटिंग तोडून काही शेतकरी तलावात उतरले। त्यांनी तलावात जलसमाधी आंदोलनासाठी हे सगळे शेतकरी उतरले। 17 दिवसांपासून त्यांचं उपोषण गोकुळ साखर कारखान्यानं 130 कोटी रुपये या शेतकऱ्यांचे थकवले। 17 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल प्रशासनानं घेतली नाही। अखेर या शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता। तलावाकडे हे शेतकरी निघाले तेव्हाच त्यांना अडवण्यात आलेलं होतं। पोलिसांचं बॅरिकेटिंग होतं, मात्र तरीही हे पोलिसांचं बॅरिकेटिंग तोडून काही शेतकरी थेट तलावात उतरले। त्यांनी तलावात उड्या घेतल्या। आता या शेतकऱ्यांना तलावातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पोलीस त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना तलावातून बाहेर निघण्यासाठी सांगतायत, तर दुसरीकडे काही लाईफ गार्ड सुद्धा त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेतोय। आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, शेतकऱ्यांचं हे आंदोलन आहे, 17 दिवसापासून उपोषण करत होते, त्याची दखल घेतली गेली नाही आणि अखेर म्हणूनच या शेतकऱ्यांचा हा अशा प्रकारे उद्रेक झाला का? आपण पाहतो या ठिकाणी तहसीलदार आणि प्रांताधिकारी जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी हे तहसीलदार आणि प्रांताधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि यापूर्वी देखील ते या ठिकाणी समजूत काढण्यासाठी आलेले होते। मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद जो आहे तो मिळाला नसल्याची भूमिका जी आहे ती या ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांनी मांडलेली होती। त्यामुळे एकंदरीतच आक्रमक भूमिका जी आहे ती आज शेतकऱ्यांनी घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय काही शेतकऱ्यांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। काय परिस्थिती आहे, काय सांगाल? आपण जलसमाधी आंदोलन घेताय, काय 17 दिवस झाला, आज अक्षरशः आम्ही रस्त्यावर उतरलोय। खाल आणलं ना, आमचे लेकरं बाळा रस्त्यावर लागलेत, पाण्यात मराला जीव चालायला कोण शासन मंत्री सुद्धा कोण बघायला तयार नाही, कोण सरकार यायला तयार नाही। का आम्ही अन्याय केला असेल? कशा बाई असं ये का आम्हाला रस्त्यावर वेळात उतरायची वेळ आणली? का त्याला धरणा? आम्ही कोणाच्या हक्काचे पैसे मागतो ना, आम्ही कोणाला भीक मागत नाही ना। एवढंच आहे हो मायबाप सरकारने तर दक्षता घ्यावी एवढीच आमची कळकळीची विनंती आहे। तुमचे किती अडकलेले आहेत आणि एकूण शेतकऱ्यांचे किती पैसे अडकले? जवळजवळ 30 कोटीचं माप आहे, 30 कोटीचा। तेवढा 30 कोटी जरी दिले तर शेतकरी निघून जातील हो। आम्हाला गोडी नाही याच्याबद्दल, आम्हाला तळतळ होऊ लागलाय। आम्ही रस्त्यावर उतरला म्हणजे आम्हाला लेकरं बाळ लागले वाटायला। 17 दिवसापासून तुमचं हे उपोषण सुरू आहे, प्रशासन काही दखल घेते का? कोणी सुद्धा इथे दखल घेतलं नाही। कोणी सुद्धा दखल घेतलं नाही। आजी कुठल्याही नेत्याने आमच्यापर्यंत भेट घेतलेली नाही। कोणी दखल घेतली का तुमची? काय नाही, दखल घेतलेलं नाही। सरकारकडे काय मागणी आहे तुमची? मग आमच्या पैशाच आमच्या बिलाचं बिल काढून घरात जायचं। लावू ना हडसू मागा गेल्यानं शिकली तयारी किती बिल किती ऊस तुम्ही घातलाय आणि किती बिल तुमचं थकलेलं आहे? बघा, जवळजवळ माझं 5 लाखाचं बिल आहे। माझं हे निव्वळ शेतीवर अवलंबून म्हणजे ऊसावर अवलंबून आहे मी। 2 वर्ष झालं माझं 1 रुपयाचं कुठलं नाही माझं येणं। काय कारण देते कारखाना प्रशासन? प्रशासन काही सुद्धा दखल दिलंच नाही आजपर्यंत, दखलच घ्यायला तयार नाही। आणि होतेच अजून कोण बी मला कळत नाही। तक्रार दिलेली आहेत तुम्ही? हाय बघ सगळं येते टोकाला आलेलं माणसं आहो आम्ही। ही 10 वेळेस यांच्या पाया पडून
ह्या साखर आयुक्तांना लफडे याच्यासाठी आम्ही या बाकी आमचं काय यांच्याशी देणं नाही, काय घेणं नाही, फक्त आमचं बिल मिळावं, जेणेकरून त्या दत्ता शिंदेला कसं हे करता येईल, मधला मार्ग काढून आम्हाला 30 कोटी रुपये द्यावं. हा तुमचं काय किती ऊस घातलं? सगळ्याच मिळून आहे. हे सगळं शेतकऱ्याचं मिळून 33 कोटी आहे. आपण पाहतोय खरं तर शेतकरी आक्रमक आहेत आणि या ठिकाणी जलसमाधी आंदोलन खरं तर आता पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते स्वतः पाण्यात उतरून या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर आपण पाहतोय अतिरिक्त पोलीस आयुक्त देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते प्रशासनाकडून शेतकऱ्यांना विनंती करता आहेत पाण्यात स्वतः उतरून या ठिकाणी DCP प्रीतम यावलकर जे आहेत ते उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र शेतकरी जे आहेत ते आक्रमक भूमिका घेऊन या ठिकाणी पाण्यातच थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे. मात्र कुठल्याही पद्धतीनं शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत आपल्याला दिसत नाहीत. आपण पाहतोय सोलापुरातील हे छत्रपती संभाजी महाराज तलाव आहे आणि या छत्रपती संभाजी महाराज तलावामध्ये शेतकऱ्यांनी उड्या मारून या ठिकाणी जलसमाधी आंदोलनाला आता सुरुवात केलेली आहे. पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि प्रशासनाच्या वतीने विनंती करतायत की आपण पाण्याबाहेर या, तोडगा काढूयात. मात्र आपण पाहिलं खरं तर शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं गर्दी जी आहे ती या ठिकाणी या तलाव परिसरात झालेली आहे. अनेकांना पोलिसांनी रोखून धरलेलं आहे. मात्र असं असलं तरी तीव्र स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते आता शेतकऱ्यांकडून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने जे आहे ते जवळपास 130 कोटी रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांचे थकवलेले आहेत. गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून हे उसाचं बिल जे आहे ते शेतकऱ्यांना दिले गेलेलं नाही आहे. खरं तर यापूर्वी देखील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं, उपोषणं जे आहेत ते केलेली होती. मात्र असं असताना त्यांच्या मागण्यांची दखल जी आहे ती प्रशासनाकडून, साखर आयुक्तालयाकडून घेतली गेली नसल्याने या ठिकाणी आता शेतकरी गेल्या 17 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते. जवळपास शेकडोंच्या संख्येने हे सर्व शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याने हे सर्व शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी थेट छत्रपती संभाजी महाराज तलावामध्ये उड्या घेत या ठिकाणी जलसमाधी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे. खरं तर सुरुवातीला इथून काही अंतरावरती पोलिसांनी बॅरिकेटिंग मोठ्या प्रमाणात लावलेलं होतं आणि शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी सर्व बॅरिकेटिंग तोडत या ठिकाणी हे जलसमाधी आंदोलनाच्या दिशेने धाव घेतली आणि छत्रपती संभाजी महाराज तलावात जे आहे त्या ठिकाणी उड्या मारत जलसमाधी आंदोलनाला जे आहे ते सुरुवात या ठिकाणी झालेले आहे. आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी जी आहे ती शेतकऱ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांच्या मते आम्ही कष्टाचा पैसा जमवून या ठिकाणी ऊस जो आहे तो या ठिकाणी या कारखान्याला घातला होता. मात्र या कारखान्याने गेल्या 2 वर्षापासून आमचं ऊसाचं बिल दिलं नाही आहे. खरं तर या ऊसावरच संपूर्ण कुटुंबाचे गुजराण असलेले शेतकऱ्याचं बिल दिलं नसल्यामुळे टोकाची भूमिका घेत आता शेतकऱ्यांनी जे आहे या ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांकडून होताना पाहायला मिळतोय. तहसीलदार असतील, प्रांताधिकारी असतील, हे सर्वच या ठिकाणी आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि सर्व आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न हे सर्व करता आहेत. आपण पाहतोय खरं तर वयोवृद्ध शेतकरी आहेत, त्यांना आता पाण्यातून बाहेर काढण्याचं प्रशासनाकडून सुरुवात झालेली आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते या पाण्यामध्ये जलसमाधी आंदोलन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील करताना ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तहसीलदार स्वतः